प्रथेप्रमाणे आपल्याला निकाल बघायचा आहे आणि त्याआधी डेंजर झोन. त्यामुळे बॉटम 3 च्या ज्या स्पर्धक आहेत संहिता चांदोरकर, स्वरदा गोखले आणि अपूर्वा गज्जला, या तिघींना परत एकदा मंचावर बोलवायला लागणार आहे. या संहिता, अपूर्वा, स्वरदा, ऑल द बेस्ट. आणि एक गोष्ट नक्की प्रॉमिस करा की आज कोणीही बाहेर गेलं तरी सुद्धा यू नॉट गोइंग टू स्टॉप बिलिव्हिंग इन युअर सेल्फ. रेडी? शुड बी स्टार्ट? ऑल द बेस्ट. स्टार्ट प्लीज. संहिता चांदोरकर, अपूर्वा आणि स्वरदा तुम्ही बसू शकता. संहिता, मला खूप खूप तुझी गाणी ऐकायची इच्छा होती यापुढेही. आणखीन आय न्यू यू आर गेटिंग बेटर विथ ईच एपिसोड. आणि प्रत्येक वेळेला तुला इतक्या छान टिप्स मिळत होत्या समोरून. आणि जसं अवधूत दादा नेहमीच सांगतो की you've been a go getter, की तुला प्रत्येक गोष्ट तू जिंकून मिळवलेली आहेस इकडे. त्याबद्दल तुझं खास कौतुक. थँक्यू. आणि you've got a lot of talent in you. आणखीन तुला तर फॉर्च्युनेटली एज इज ऑन युअर साईड. तू आत्ता सुरू केलेलं आहेस, त्याच्यामुळे you'll go places definitely. Thank you. And I'm just a little sad की ह्या मंचावरती तुझं गाणं आम्हाला ऐकायला नाही मिळणार आहे, पण तुझ्या कॉन्सर्ट्सला आम्ही नक्की येणार आहोत. एनिथिंग यू वॉन्ट टू से? असं कधी वाटलं नव्हतं की म्हणजे सारेगमपमध्ये येईन आणि इथे येऊन गाईन, पण ती संधी आली, इथे येऊन गायला मिळालं. आणि हा सगळ्या प्रवासात म्हणजे गेल्या 4-5 महिन्यात खूप काही शिकायला मिळालं सगळ्याच दृष्टीने. म्हणजे आय हॅव लर्न्ड अ लॉट हिअर आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि जसं सलीलदादांनी सांगितलं की मनाच्या अल्बममध्ये हे सगळे फोटोज, हे सगळ्या इतके छान फ्रेंड्स झालेत, एवढी चांगली म्युझिशियन्सची दाद मिळाली, तर हे सगळं नेहमी राहील. सो आय एम नॉट लुझिंग एनिथिंग ॲज सच. आणि ॲक्च्युली मी माझं इकडे पण लक्ष होतं, मृण्मयीवरती बघतच नव्हती की कोण जाणार आहे. तिला त्रासच होत होता की कोणीही बाहेर गेलं तरी तिला वाईटच वाटणार होतं. आणखीन एव्हरीबडी इज फीलिंग सॅड इन्क्लुडिंग मी. अवधूत? संहिता, आपल्या या सारेगमपच्या या मंचाची आता जे फायनल चालले त्याचे एक आय वुड से एक शान आहे. आणि कारण संहिताने जी गाणी तिच्या स्टाईलनी प्रेझेंट केली ती ह्या उरलेल्यापैकी कोणीच नाही करू शकणार, ह्याची मला गॅरंटी आहे. थँक्यू. आणि ठीक आहे, मार्क, SMS या सगळ्या चक्करमध्ये हळूहळू प्रत्येकजण बाहेर जाणी फायनल होईल. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की तू ज्या प्रकारे तुझं माया माया असू दे किंवा तुझा ओव्हरऑल परफॉर्मन्स असू दे, सगळी गाणी असू देत, जे तू केलंस ते आता उरलेल्यापैकी कोणी करू शकणार नाही. प्रत्येक एपिसोडला गाणी ऐकताना मला आणि या सारेगमाच्या जे रसिक श्रोते आणि प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना प्रत्येक एपिसोडमध्ये तुझी कमी ह्यापुढे जाणवत राहणार आहे. आणि आय थिंक तेच सगळ्यात मोठं योगदान आहे तू या मंचाला दिलेलं. आणि त्यामुळे ह्याच्या पुढे देखील आता होल वावर इज युअर. आता ह्याच्यानंतर काही टेन्शन नाही आहे. आता कुठली आता मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये जगाच्या तू जातीयस, जिकडे तू नक्कीच जिंकशील. कारण तिकडे फक्त एक चान्स नसतो, तिथे मतं नसतात, तिथे काउंटडाऊन नसतो, तिथे आपली आपली स्पर्धा स्वतःशी असते. आणि त्यामध्ये तू नक्की जिंकणार आहेस, कारण यू आर ऑन द राईट ट्रॅक. थँक्यू. व्हेरी गुड. खरंच एक खूप छान ट्युनिंग तिच्यात आणि माझ्यात. आम्ही एरवी काही खूप रिहर्सल केलं एकत्र असं नाही, पण एक अक्रॉस द स्टेज खूप छान ट्युनिंग आहे आणि ती खूप डेव्हलप आज होत आली एक सिंगर म्हणून. आणि मला असं वाटतं की एक फॅमिलीमधली एकदम एनर्जेटिक एक आपली घरातली मुलगी, बहीण किंवा फॅमिली मेंबर असते की जी सगळ्यात एनर्जेटिक, जी आपल्या घरातल्या कुठल्याही फंक्शनला आली की ती आली की एक असं वातावरण बदलतं. तर ती नेमकी शिकायला
अमेरिकेला इंग्लंडला जायला लागली की काय फिलिंग येतं, एवढंच येतं. असं नाही की ती सुट्टीत परत येणारच आहे. तशी तू सुट्टीत किंवा थोड्याशा गॅप नंतर आपण एकत्र कार्यक्रम करू, आपण एकत्र भेटू. फक्त आत्ता ती थोडे दिवस शिकायला इंग्लंडला अमेरिकेला चालली, इतकंच मला फिलिंग आहे. सो मी याच्याविषयी काहीच दुःखाने बोलणार नाही. इतकी तू यू आर क्लोज टू ऑल ऑफ अस. ऑल द बेस्ट. थँक्यू. सो सविता, म्हणजे बाहेर जायचं तर असं जायचं का, सगळ्यांना रडवून जायचं? सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि वुड यू लाईक टू सिंग अ सॉन्ग? ओ शुअर, आय वुड लव्ह टू. या वी वुड ऑल लाईक टू हिअर युअर सॉन्ग. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ऑल द व्हेरी बेस्ट. आणखीन खूप खूप मोठी होतो आणि आम्हाला सगळ्यांना अगदी गर्व होऊ दे सांगताना की संहिता आमच्या सारेगमपची मेंबर आहे म्हणून. आकाश पांघरोणी जग शांत झोपले, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे.